काय गोंधळ चालू आहे शाळा कॉलेज ज्युनियर कॉलेज आणि डिग्री कॉलेजमध्ये. एक सामान्य मुलाचं उदाहरण बघू. 5वी ते 10वी पर्यंत विद्यार्थी टेक्स्ट बुक बेस्ड लर्निंग करतो, म्हणजे शिकतो. कन्सेप्ट समजलं नाही, कोणी विचारलं नाही, तो पास, तरीही पास. आणि 10वी पासून 11वीला आल्यानंतर अचानक सिलेबस डबल होतो. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, त्याच्यासाठी परकी भाषा. तो कधीच कन्सेप्ट आधारित शिक्षणाचा अनुभव घेतलेला नसतो. तर 12वी नंतर कुठला शिक्षण, तो म्हणजे डिग्रीचा शिक्षण. बघा, डिग्रीमध्ये असाइनमेंट बेस्ड, प्रॅक्टिकल बेस्ड सिस्टीम, पण विद्यार्थी अजूनही बाय हार्ट मोड मध्ये असतो. आणि डिग्री संपल्यानंतर विद्यार्थ्याला हवी असते ती नोकरी. आणि एम्प्लॉयर म्हणतो स्किल कुठे आहे, प्रॅक्टिकल नॉलेज कुठे आहे. इथे शिक्षणाची साखळी तुटते. आणि साखळी तुटली की मग जबाबदार कोणाला जातात? टीचर्स वर्सेस प्रोफेसर, दोघांची लढाई आणि दोघांचं दुःख काय आहे समोर. शाळेतील शिक्षक म्हणतात ज्युनियर कॉलेज शिकवत नाही, आणि कॉलेजमधील प्राध्यापक म्हणतात काय म्हणत असतील, स्कूल बेसिक्स नीट देत नाही, म्हणजे शिक्षक व्यवस्थित शिकवत. पण दोघेही चुकीचे नाही, दोघांचे प्रश्न भिन्न आहेत. शाळेतील शिक्षक